11 डिसेंबर 2023 भर दुपारची 2 वाजताची वेळ. जालना शहर हादरलं ते भर चौकातील गोळीबाराच्या घटनेनं. ती हत्या होती गजानन तौर याची. जेव्हा हत्येनंतर तौरचा मृतदेह रुग्णालयात आणला तेव्हा त्याच्या समर्थकांनी तिथं मोठी गर्दी केली होती. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचा मृत व्यक्ती गजानन तौर कट्टर समर्थक. खोतकरांसोबत गजानन बऱ्याचदा पाहायला गेलाय. एवढंच काय, जेव्हा गजाननची हत्या झाली तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी अर्जुन खोतकरी तिथं होते. त्यांच्या व्हिडिओजवरून त्याची दहशत किती होती ती दिसायची. गजानन गेला, मात्र त्याच्या समर्थकांनी त्यांच्या वहिनी कल्याणी गजानन तौर यांच्या मागे ताकद लावली. सुरुवातीला इमोशनल सपोर्ट म्हणून वहिनी हायलाइट झाल्या, पण सध्या परिस्थिती अशी आहे, तब्बल 2 विधानसभा मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकलाय. पण खरंच आमदार होण्या इतपत कल्याणी तौर यांची ताकद आहे का? गजानन तौर नेमका कोण होता? त्याची दहशत, राजकीय ताकद कशी होती? कल्याणी तौर दावा करत असलेले मतदारसंघ नेमके कुठले आहेत? त्यांच्या उमेदवारीनं कुणाची मतं कुठं डायव्हर्ट होऊ शकतात, त्याचंच हे राजकीय विश्लेषण. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. गजानन तौर हा कुविख्यात गुन्हेगार, अनेकांचा कर्दनकार, तर काहींसाठी गॉडफादर अशी त्याची ओळख. गजानन तौरला जालना किंग असं देखील म्हटलं जायचं. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर त्याचे कट्टर समर्थक अशी त्याची जालन्यात ओळख होती. मात्र 11 डिसेंबर 2023 ला जालन्यातील भर चौकात गजानन तौर याची हत्या झाली आणि गजानन तौर हे नाव महाराष्ट्रात चर्चेत आलं. त्याच्या फॅन फॉलोअर्स मध्ये तुफान वाढ झाली. पतीच्या मृत्यूच्या दुःखातून सावरतानाच कल्याणी तौर यांनी अचानक सामाजिक क्षेत्रात उडी घेतली. लोकांच्यात मिसळायला, सुखदुःखात सहभागी व्हायला त्यांनी सुरुवात केली. पतीच्या हत्येची सहानुभूती कल्याणी तौर यांना होतीच. यासोबतच स्वर्गवासी गजानन फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी आपला सामाजिक कामाचा परीघ वाढवलाय. आपला जनसंपर्क तगडा राहील याकडे त्यांनी भर दिलाय. वाढत्या जनसंपर्काच्या बळावर जालना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कल्याणी तौर यांनी उतरावं अशी इच्छा ताईंच्या समर्थकांकडून केली जाते. समर्थकांच्या या मागणीला कल्याणी तौर यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. आता राहिला प्रश्न तो म्हणजे कल्याणी तौर यांनी विधानसभा निवडणूक लढवली तर त्या कोणत्या पक्षाकडून लढवणार आणि त्यांचा मतदारसंघ नेमका कुठला असेल? कल्याणी तौर यांना कोणता पक्ष उमेदवारी देतो की त्या स्वतः अपक्ष निवडणूक लढवतात हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी कल्याणी तौर यांच्यासमोर 2 मतदारसंघांचा पर्याय आहे. एक म्हणजे परतूर आणि दुसरा म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघ. गजानन तौर यांचं मूळ गाव हे परतूरमध्ये. खास बाब म्हणजे या तालुक्यात तौर आडनावाची जवळपास 20 गावं असल्यानं ती सर्व मते कल्याणी तौर यांना मिळू शकतात. तसेच या भागातच गजानन तौर यांचं बालपण गेल्यानं त्यांचा मित्रपरिवार सुद्धा जास्त आहे आणि तौर कुटुंबाचंच येथील नागरिकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध देखील राहिलेत. त्यामुळं कल्याणी तौर या परतूरमधून निवडणूक रिंगणात उतरण्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत. कल्याणी तौर यांच्या फायद्यात जाणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे सध्या भाजपचे बबनराव लोणीकर हे परतूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून त्यांच्यावर मराठा समाजाची नाराजी असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. याचा फटका यंदा लोणीकर यांना बसण्याची दाट शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून सुद्धा मराठा उमेदवार या ठिकाणी नसेल असं बोललं जात आहे. त्यामुळे कल्याणी तौर या परतूर मधून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्यास मराठा समाजाची एक गट्टा मतं त्यांच्या पाट्यात जाण्याची शक्यता आहे. कल्याणी तौर यांच्यासमोर विधानसभा लढवण्यासाठी आणखीन एक मतदारसंघाचा पर्याय आहे आणि तो म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघाचा. गजानन तौर यांचा जन्म जरी परतूरमध्ये झाला असला तरी त्यांची कर्मभूमी ही जालना शहर राहिलेली आहे. जालन्यात गजानन तौर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात. त्यांना जालना किंग असं देखील म्हटलं जायचं. यावरून जालन्यात गजानन तौर यांचा दबदबा दिसून येतो. गजानन तौर यांच्या मृत्यूनंतरही नुकत्याच पार पडलेल्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी त्यांचे बॅनर्स पाहायला मिळाले. गजानन तौर यांची जरी कुविख्यात गुन्हेगार अशी ओळख असली तरी त्यांनी गरिबांसाठी अनेक समाजसेवेचे उपक्रम राबवलेत. अनेक तरुणांना नोकऱ्या दिल्यात, उद्योगधंदे टाकण्यास मदत देखील केली. त्यामुळं मतदारसंघात गजानन तौर यांच्याबद्दल जनतेच्या मनात आदरयुक्त दरारा होता असं स्थानिक नागरिक सांगतायत. त्यातल्या त्यात कल्याणी तौर सुद्धा नवऱ्याच्याच पावलावर पाऊल ठेवत समाजकारण टू राजकारण असा प्रवास करण्याचा निर्णय घेतात. आता जालना विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास 1990 पासून म्हणजे जवळपास 34 वर्षापासून जालन्याची आमदारकी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर या दोघांच्यात आलटून पालटून मिळाले.
एक टर्म गोरंट्याल तर दुसरी टर्म खोतकर असा इथला इतिहास राहिलाय. तिसऱ्या कुठल्या उमेदवाराला इथं कधी जिंकण्याची संधी मिळाली नाहीये. आताही जालना विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजपचे भास्कर दानवे, राष्ट्रवादीचे राजेंद्र जाधव, अब्दुल हाफिज, अरविंद चव्हाण अशा नावांची चर्चा मतदारसंघात आहे. त्यातच कल्याणी तौर यांनी जालन्यातून विधानसभा लढवली तर जालना विधानसभा मतदारसंघात चांगली चुरस यावेळी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019च्या विधानसभेला कैलास गोरंट्याल यांना 91,835 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांना 66,497 मतं मिळाली. सध्या अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. गजानन तौर हे तर अर्जुन खोतकर यांचे समर्थक मानले जायचे. त्यामुळे जर कल्याणी तौर यांनी जालन्यातून विधानसभेतून निवडणूक लढवली तर त्याचा फटका हा आपोआपच अर्जुन खोतकर यांना बसण्याची दाट शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? कल्याणी गजानन तौर यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरावं का? आणि उतरल्यास तर त्या जिंकून येण्याइतपत कुवक त्यांच्याकडे आहे का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.